भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा अशी मागणी समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केली। मागील काही दिवसांपासून पक्षांतर्गत सुरू असलेली गटबाजी, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, इच्छुक असतानाही लोकसभेला न मिळालेलं तिकीट, राज्यसभेला डावललं जाणं या मुद्द्यांमुळे भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। भुजबळांनी आता तरी ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। मुंबईतल्या एमईटी सेंटरमध्ये आज छगन भुजबळांच्या उपस्थितीत समता परिषदेची बैठक झाली आणि यावेळेला कार्यकर्त्यांनी ही मागणी केली। अधिकचे अपडेट जाणून घ्यात राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भुजबळ नाराज असल्याची देखील चर्चा आहे। काय नेमकं घडलं बैठकीत? अगदी पाहतोय आपण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये आज समता परिषदेची बैठक पार पडली। या बैठकीला समता परिषदेचे जे आहे ते महत्त्वाचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये जे आहे ते अनेक चर्चा झाल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही नाराजीचे सूर सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। कुठेतरी छगन भुजबळ यांच्यावरती अन्याय होता अशा प्रकारचं सुद्धा जे आहे ते कार्यकर्त्यांनी जे आहे ती भूमिका मांडली। कारण राज्यसभेला छगन भुजबळ यांचं नाव सुरू होतं, मात्र अचानकपणे त्यांना नाकारलं गेलं। पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी आहे, त्यामुळे कुठेतरी वेगळा विचार करण्याची गरज आहे अशा प्रकारची जे आहे कार्यकर्त्यांनी आपली ही भावना जी आहे ती मांडलेली आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे जे काही ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे त्यावर सुद्धा कार्यकर्त्यांनी म्हटलेले आहे की तुम्ही सरकारमध्ये असला तरीही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती जे आहे आक्रमकपणे ओबीसींचा मुद्दा लावून ठेवावा लागेल, जेणेकरून मराठा आरक्षण जे आहे ते ओबीसीमधून दिले गेलेलं नाही पाहिजे। ओबीसी आरक्षणाला जे आहे ते कुठल्या प्रकारचा फटका बसू नये यासाठी सुद्धा तुम्ही सरकारमध्ये आक्रमक भूमिका मांडा। तिसरी भूमिका आपल्याला पाहायला मिळते। कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की सध्या जे काही लक्ष्मण हाके आणि इतरांचं जे काही आंदोलन सुरू आहे आंदोलनाला तुम्ही पाठिंबा द्यावा अशा वेगवेगळ्या ज्या आहेत त्या चर्चा कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत। राजू, तू राहाच आपल्या सोबत, मी तुला थोडंसं थांबवतोय कारण आपल्या सोबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आहेत। अमोलजी, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने छगन भुजबळ नाराज असल्याच्या बातम्या देखील सातत्याने येत आहेत आणि आज समता परिषदेची बैठक आणि त्या दरम्यान कार्यकर्त्यांची ही आग्रही मागणी, त्यामुळे भुजबळ मोठा निर्णय घेऊ शकतात असं बोललं जात आहे। ज्या बातम्या त्यांच्या नाराजी संबंधित येत आहेत त्या सर्व सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत। नंबर 1। नंबर 2, आमच्या पक्षात अंतर्गत गडबाजी आहे असं जे आता सोनवणे साहेबांनी कार्यकर्त्यांची भावना सांगून दाखवली, त्यांना मी सांगतो किंवा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे तुतारी गट नव्हे, की आमच्यामध्ये अंतर्गत कलह आहे आणि फार अंतर्गत कलह असल्यामुळं कोणी नाराज असल्याची प्रश्न येत नाही। नंबर 2। नंबर 3, स्वतः भुजबळ साहेबांनी राज्यसभेत ज्या वेळेस सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी खासदारकी देण्यासंदर्भात पूर्व संध्येला देवगिरीला बैठक झाली, त्या देवगिरीच्या बैठकीमध्ये स्वतः भुजबळ साहेब होते। त्यावेळेस सुद्धा ह्या चर्चा होते की छगन भुजबळ साहेब नाराज आहेत आणि दुसऱ्या दिवशी त्यांनीच पत्रकारांच्या समोर येऊन सांगितलं की मी कुठलाही नाराज नाही, पक्ष जो निर्णय घेईल, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा जो निर्णय घेतील त्याला अंतिम मान्यता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून ते देतील। आणि शेवटचं तुम्हाला सांगतो की या कुठल्याही समता परिषदेचा तो मेळावा होता, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी भूमिका मांडणं, त्यांनी त्यांची भूमिका मांडली। समता परिषद हा वेगळा पार्ट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा पार्ट आहे, त्यामुळे त्यांनी भूमिका मांडली असेल, पण भुजबळ साहेब शेवटी 1999 पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत आहेत, त्याच्यामुळे ह्या मागण्या आणि त्या मागणीच्या नंतर भुजबळ साहेबांचं असलेलं सगळं जे काही स्टेटमेंट आहे, अमोलजी तुम्ही म्हणताय ते जरी सगळं खरं असलं तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे। इच्छुक असतानाही लोकसभेला त्यांना तिकीट मिळालेलं नाही, राज्यसभेसाठी मी इच्छुक होतो असं भुजबळांनी माध्यमांच्या समोर सांगितलेलं होतं। त्यामुळे तुम्ही एकीकडे म्हणताय की अंतर्गत गटबाजी नाही, पण चित्र तर तसंच उभं राहत आहे। अजिबात नाही, मी सांगतो इच्छुक असण्याला काही वेगळं समजण्याची गरज नाही। इच्छुक आता ते राज्यसभेला इच्छुक होते तर असणं स्वाभाविक आहे। एक ते भुजबळ साहेबने अनेक लोक राज्यसभेकरता इच्छुक होते, आनंद परांजपे इच्छुक होते, आणखी 1-2 नावं घेता येतील, पण स्वतः त्यांनी स्पष्ट सांगितलं ना की पक्षानं घेतलेला निर्णय हा अंतिम आहे, त्याच्यामुळे याच्यात अंतर्गत गटबाजीचा प्रश्न येत नाही आणि कुठेही भुजबळ साहेब नाराज नाहीत। राहिला प्रश्न ओबीसी आरक्षणाचा, तर ओबीसी आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट आहे आणि आजही त्यांनी भूमिका बोलून दाखवली की मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ भेटलाच पाहिजे, पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, ही त्यांची पूर्वीपासून भूमिका आहे। आणि समता परिषदेची आजची मीटिंग ही ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात होती, कारण गणेश हाके त्या ठिकाणी मला वाटते वडीकोद्रीला त्या ठिकाणी जालना जिल्ह्यात आंदोलन करतायत किंवा उपोषण मांडले त्यांनी, त्या संबंधात सुद्धा कार्यकर्ते भेटले असतील, त्याच्यामुळे ते नाराज आहेत या गोष्टी फक्त पेरल्या गेल्यात, त्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही। अमोलजी धन्यवाद या आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि यासोबतच आपला प्रतिनिधी राजू सोनावणे देखील होता। राजू, तुझेही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान या सगळ्या प्रकरणी भुजबळांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेऊया। आम्ही पण हे सगळे पेपर
जे काय सगळे सोयरे वगैरे आहे ते दाखवून त्याच्यामध्ये जिथे ओबीसीवर अन्याय होत असेल अशा काही गोष्टी असतील किंवा सुधारणा करण्याच्या काय आवश्यकता असेल तर त्याच्यावर आम्ही ते चर्चा करू. आणि तरीसुद्धा सरकार ऐकत नाही तर म्हटलं मग मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो, माझी पण तयारी आहे. हे जी काही मंडळी आली होती या सगळ्यांचं एक मत आहे की आता बाबा तिकडे दिल्लीमध्ये आलेले आहेत, मोदी साहेब पुन्हा आलेले आहेत बरोबर, तर आपण त्यांच्यापुढे पण मागणी केली पाहिजे की ही जातगणना जी आहे, आता नितीश कुमार पण त्यांनी ती केलेली आहे. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देता येणार नाही हे आम्ही बोलत नाही. याच्यापूर्वीचे 4 आयोग जे होते, जे हायकोर्ट जस्टिसच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी नाही सांगितलं, सुप्रीम कोर्टाने नाही सांगितलं. आता हे परत तेच म्हणतात की आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्यावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.